शिवसेना यूबीटी प्रत्याशी संजना संजय वेंगुलरकर वार्ड नंबर 6 से अपना प्रचार प्रसार डोर टू डोर कर रही हैं। वार्ड को नई दिशा में ले जाने का वादा कर रही हैं। अगर जीत कर आती हैं तो रोड, रास्ते, नाले के अलावा शिक्षा, अस्पताल आदि पर कार्य करने का निर्णय लिया है। संजना संजय वेंगुलरकर को मिल रहा है जनता का प्यार, आशीर्वाद। जनता के बीच रहने वाली उम्मीदवार संजना संजय वेंगुलरकर सब पर भारी पड़ते नजर आ रही हैं। इनकी निशानी है मशाल, मशाल, मशाल। मनोहर जोशी आणि राज आणि या पुढीच्या चाळीमध्ये मी राहत होतो। 1986 साली मी हा प्रभागामध्ये भाजपच्या विरोधातच निवडून आलो आणि आज या प्रभागामध्ये हा सगळा बैठ्या चाळीचा सगळा परिसर होता। त्या काळात हा रस्ता नव्हता, स्ट्रीट लाईट नव्हती, पाण्याचे नळ नव्हते, शौचालय नव्हते आणि अशा वेळेला मी या उमेदवार म्हणून काम करत असताना ज्या सोयी सुखसोयी ज्या आम्ही 5 वर्षात उपलब्ध करून दिल्या त्या तशाच आहेत। नंतर आमची 3 वेळा ह्या मतदारांनी ताई हंसाबेन देसाई या गुजराती महिलेला प्रचंड मतांनी 3 वेळा निवडून दिली। 2 वेळा त्यावेळेचे आमचेच कार्यकर्ते होते, कारकर यांना निवडून दिली। नंतर हर्षदला। मला वाटतं हा जो वार्ड आहे शिवसेनेचा 7 वेळा नगरसेवक निवडून आणण्याचं काम या माझ्या सगळ्या माता भगिनींनी केलेलं आहे आणि मला खात्री आहे, मी आपला जास्त वेळ घेणार नाही, मला खात्री आहे की याही वेळेला एक सामान्य कार्यकर्त्यांची पत्नी आम्ही उभी केलेली आहे। मला सांगितलं तर मला योग्य वाटत नाही यातून संजय वडापाववाल्याची पत्नी वडील वडापाव विकत होता पण तो शिवसेनेशी प्रामाणिक होता। गेली 25 वर्ष आमच्या सुख दुःखामध्ये तो सातत्याने शिवसेनेच्या चळवळीमध्ये सामील असलेल्या कार्यकर्त्याला आपण न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही ज्याला निवडून दिले ते पक्ष सोडून गेले। काही कारण नाहीये, वडिलांना 2 वेळा दिली, तुम्हाला 1 वेळा आताही त्यांना दिली असती, परंतु पक्षाची गद्दारी करून त्यांना खोक्याची भाषा कळते आणि म्हणून ते तिकडे गेले असं मला वाटतं। एक सांगतो, अनेक लोकांनी इथे वायदे केले होते मी आमदार नसल्यामुळे किंवा यांच्या काळामध्ये। कोण सांगत होता आम्ही रस्ता रुंद करू, कोण सांगता होता आम्ही ह्या बिल्डिंगचा पुनर्विकास करू, पण ते त्यांनी दिलेले वायदे त्यांना पूर्ण करता आले नाही। आणि ह्या व्यासपीठावरून ताईंच्या समोर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने मी सांगतोय की हे जे प्रश्न आहेत, रिडेव्हलपमेंट, स्लमची रिडेव्हलपमेंट, रस्त्याचं रुंदीकरण, येत्या 3 महिन्यामध्ये हा विनोद घोसाळकर केल्याशिवाय जाणार नाही अशा प्रकारे आपल्याला आश्वासन देतो आणि जर केले नाही तर पुन्हा एकदा परत वरून पाड्यात ठेवणार नाही। पण असं आहे, माझी हाडा माताची माझ्या रक्ताची माणसं आहे, माझ्यावर खूप प्रेम केलेली माणसं आहेत, त्याच्यामुळे हा मला करावाच लागेल आणि मी करणारच। एवढंच फक्त आश्वासन देतो आणि ताईला विनंती करतो की आपण आपलं आता तुम्ही बघितलं ना केवढी गर्दी होती, मी ती गर्दी बघून भारावून गेलेली आहे आणि मला माहित आहे की मी नक्कीच विजयी होणार आहे। वार्ड म्हणजे विकासाचा, आता गटार आहेत, शौचालय आहेत, बिल्डिंगी आहेत, हे मुद्दे घेऊन मी विभागात उतरलेली आहे। पहिला म्हणजे
विकास करणार आणि घरं मिळवून देणार प्रत्येकाला. दोन भाऊ एकत्र आले किती फरक पडणार? भरपूर. आता बघितलं ना मीटिंग मध्ये 100%.